नमस्ते मॅडम, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. मी साधना नितीन डुंबरे, ओतूर कोळमाथा येथे राहते, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरोबर. तर मॅडम आज आपण आपल्या कोबीच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर. तर मला सांगा ही कोबीची व्हरायटी कोणती मॅडम? वीर 333. हा, वीर 333 म्हणून व्हरायटी, बरोबर. तर साधारणतः हा कोबीचा प्लॉट आता किती दिवसाचा झालेला आहे? हा आता 55 दिवस. हा, म्हणजे 55 दिवसाचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे, बरोबर. तर कोबी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण ही कोबीला बेसल डोसला जी खतं वापरतो त्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं खाली म्हणजे भर लावताना ते बेडमध्ये भरलेली, बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कोबी या पिकासाठी वापरली तर मॅडम तुम्हाला याचे काय काय बेनिफिट भेटले? पहिलं म्हणजे पूर्ण प्लॉट व्यवस्थित बसलेला आहे. हां, आणि त्याचा कलर तुम्ही बघू शकता, खूप एकदम फ्रेश कलर आहे. बरोबर. आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती आणि महत्त्वाचं काय आहे का एकदम कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही, बरोबर. एकदम चांगल्या प्रकारे आता काळुकी खालून जर खोडातून पाहिलं ना एकदम जबरदस्त असाय ना, खालून खोडातून तर फुटवा यायचे, पण महत्त्वाचं काय आहे का कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक नाही आहे, बरोबर. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरताय? 3 ते 4 वर्षापासून. हा, 3 ते 4 वर्षापासून, बरोबर. तर याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी तुम्ही वापर केला त्या खतांचा? यापूर्वी ते फ्लॉवर होता तेव्हा वापरले. हा, फ्लावरसाठी. त्याच्यानंतर त्याच्या आधी आपण कांद्यासाठी वापरले. हा, म्हणजे कांद्यासाठी वापरलेली. म्हणजे साधारणतः किती वर्षापासून वापर करताय तुम्ही? 3 ते 4 वर्ष. हा, म्हणजे 3 ते 4 वर्षापासून. म्हणजे वर्षभरात तुम्ही जेवढी पिकं करताय त्या प्रत्येक पिकांसाठी तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते वापरताय, बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.